आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सर्वात सुरक्षित शहर म्हणून मुंबईची ओळख, पण गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतल्या आरे कॉलनी परिसरातला वेगळा आणि मोठा भाग हा दहशतीखालती आहे. ही दहशत आहे तरी कोणाची, आणि कोण करतंय माणसावर हल्ले? किती दूरपर्यंत, किती काळापर्यंत ही दहशत तशीच राहणार? या सगळ्या प्रश्नांचा आम्ही वेध घेणार आहोत दहशतीच्या छायेत या आमच्या विशेष कार्यक्रमात. मुंबईच्या मधोमध वसलेलं आरे कॉलनीतलं जंगल हा या शहराचा श्वास. या जंगलामध्ये इतर प्राण्यांच्या सोबत बिबट्यांचा सुद्धा वावर आहे. पण गेल्या काही दिवसात आरे कॉलनीच्या परिसरात बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना सातत्यानं वाढत आहेत आणि त्यामुळेच या परिसरातल्या रहिवाशांमध्ये मोठी दहशत आहे. मुंबई दिवस रात्र जागणारं शहर म्हणून माया नगरीची ओळख आहे. मात्र या शहरात वसलेल्या आरे कॉलनी परिसरात दिवस मावळतीला गेला की दहशतीचं साम्राज्य पसरलं. रात्र होताच लोक घराची दारं खिडक्या बंद करतात. लोक एकटे दुकटे घराबाहेर पडायला धजावत नाही. सूर्यास्तानंतर लहान मुलांना घराच्या अंगणातही खेळू दिलं जात नाही. एवढंच काय, पण जनावरांना सुरक्षित गोठ्यात बंदिस्त केलं जात आहे. ही दहशत कुणा गुंडापुंडांची नाही, चोर दरोडेखोरांची नाही, तर ही आहे बिबट्याची. मुंबई शहरात 16 किलोमीटरच्या परिघात पसरलेल्या आरेच्या जंगलात बिबट्यांचा वावर हा काही नवीन नाही. पण अलीकडच्या काळात या परिसरात माणसांवर बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना सातत्यानं वाढल्या. गेल्या महिन्याभरात आरे कॉलनी परिसरात राहणाऱ्या 6 जणांवर बिबट्यानं हल्ला केलाय. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. आरे कॉलनीतील रहिवासी दहशतीखाली राहतात ते बिबट्याच्या. 29 सप्टेंबरला निर्मला सिंग यांच्यावरती बिबट्यानं हल्ला केला आणि ज्या ठिकाणी हल्ला केला त्याच ठिकाणी आत्ता आपण उभा आहोत. खरं तर निर्मला सिंग सकाळच्या वेळेला ह्या कट्ट्यावरती बसल्या होत्या आणि हीच पाठची बाजू आहे आणि या पाठच्या बाजूनं बिबट्यानं येऊन त्यांच्यावरती हल्ला केला. तारीख 20 सप्टेंबर 2021. ठिकाण विसावा, आरे कॉलनी. गेल्या महिन्यात याच विसावा परिसरातील रहिवाशी असलेल्या निर्मला सिंग या वृद्ध महिलेवर पहाटेच्या वेळी बिबट्यानं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामुळे विसावा परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. त्याप्रमाणे आता आम्ही इकडचे परिसरात सर्व लोक भीतीच आहे आणि आम्ही घराच्या बाहेर पडलं तर आम्ही हातात काठी दांडा वगैरे घेऊनच निघतो आणि 6-7 नंतर आम्ही बाहेर पडतच नाही, डोर वगैरे बंदच ठेवतो. विशेष म्हणजे निर्मला सिंग यांच्यावरच्या हल्ल्यानंतरही या परिसरात बिबट्याचा वावर कायम आहे. बिबट्या तर आता बघा, तर 2 दिवस पूर्वी पण आलेला, इथेच आलेला रात्री आणि आवाज वगैरे करत होता. तर आम्ही दार उघडून बघितले नाही, आम्ही विंडोमधून बघितलं तर एक त्याचा म्हणजे एक आवाज येत होता. बिबट्याच्या हल्ल्यानंतर या परिसरात वन विभागानं पिंजरे लावले, पण बिबट्या काही सापळ्यात अडकलाच नाही. वन विभागने फारच म्हणजे सर्व ठिकाणी ट्रॅप वगैरे लावले आहे. ते येऊन पण इथे सर्वे वगैरे करतात, रात्री पण येतात. आरे कॉलनीच्या विसावा परिसरात काही मोजकी घरं आहेत, मात्र याच परिसरात बिबट्याचा सतत वावर असल्याचं आढळून आलंय. आरे जंगलातील विसावा परिसर हा म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी एका वृद्ध महिलेवरती बिबट्यानं हल्लासुद्धा केला होता. जवळपास एक 10-12 घरं या ठिकाणी आहेत आणि आपण जर आढावा घेतला तर सगळ्यात जास्त बिबट्याचा वावर या परिसरात होतो आणि म्हणूनच येथील लोकांनी जी आहे ती खबरदारी सातत्याने घेत असतात. त्यांनी कुत्रे पाळलेले आहेत जेणेकरून कुठच्याही प्रकारचा हल्ला होऊ नये. का की काय कशा प्रकारचा त्रास असतो, काय भीती असते? वाघाचीच असते.
इकडून येतो तिकडून येतो तिकडून येतो रोजचा. मग एक दिवस नाही, पण पिंजऱ्यात जात नाही. पिंजरे पण लावले त्या लोकांनी, पण पिंजऱ्यात जात नाही. बिबट्या कधी कुठून येईल याचा नेम नाही. त्यामुळे इथल्या रहिवाशांना दिवसा घराबाहेर पडणं कठीण बनलंय. वन विभागानं लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे. पकडलंच पाहिजे ना. ही लोक काय करतात, पिंजरे लावतात आणि जातात, काहीच करत नाही. परत इकडे फिरकून बघत नाही. हां, विसावा परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यामुळे इथल्या रहिवाशांवर जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आली आहे. खरं तर याच ठिकाणी जो आहे तो एका वृद्ध महिलेवरती सुद्धा हल्ला झाला होता. आणि हा इकडचा जर आपण परिसर बघितला तर हा सगळा परिसर पूर्णपणे जंगलाचा आहे. विसावा परिसर म्हणून ह्याला ओळखलं जातं. आणि कुठेतरी ह्या येथील नागरिकांच्या मनात जी आहे ती बिबट्याची दहशत कशा प्रकारची आहे ते आपण आता पाहिलं. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आलेत. पण जोपर्यंत हल्लेखोर बिबट्या जेरबंद होत नाही तोवर नागरिकांच्या मनातली भीती कायम राहणार आहे. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वृद्ध तसंच लहान मुलांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आता वनविभागानं कंबर कसले. खरं तर या परिसरात अनेक वर्षांपासून लोक राहतात. मात्र गेल्या काही दिवसात बिबट्याचा वावर जरा जास्तच वाढलाय. आरे कॉलनीतील युनिट 13च्या परिसरात राहणारा 14 वर्षांचा दर्शन कुमार बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. मोकळ्या परिसरात खेळत असतानाच त्याच्यावर बिबट्यानं हल्ला केला होता. दर्शन सतीश कुमार या 14 वर्षीय मुलावरती सुद्धा बिबट्यानं हल्ला केलेला आहे. खरं तर हाच संपूर्ण परिसर आहे. समोर रस्तासुद्धा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे एक आपल्याला अंदाज येऊ शकतो की किती बिबट्या मानवी वस्तीत घुसताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर तो बाका प्रसंग होता. अचानक हल्ला झाल्यामुळं दर्शन घाबरून गेला होता. क्या हुआ था उस दिन? उधर बाथरूम में किया था. उधर आके ऐसा ये किया, ये कौन कर रहा अटैक करके ऐसा मारा, उल्टा मारेगा तो उसको पकड़ने के लिए कुछ जाने के लिए कोशिश किया. पैंट पकड़ दिया, इधर पैर पकड़ दिया, फिर वापस उल्टा इधर आ गया लड़का. पण प्रसंगावधान राखून दर्शननं बिबट्याला जोरदार विरोध केल्यामुळं तो बचावला. मारा, वो भी मारा, ये भी मारा, ऐसा इधर पकड़ेगा तो क्या होएगा, इसका ऐसा करके ये लड़का ऐसा मारेगा तो ऐसा पकड़ा. पूर्वीपासून या परिसरात लहान मुलं खेळायला येतात. पण गेल्या काही दिवसात या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याचं स्थानिकांनी सांगितलं. सब छोटे छोटे बच्चों को पिंदस किधर भी बैठेगा, कुछ नहीं हुआ नहीं. अभी कैसा हुआ, कितना छोटा भी आ रहा है, बड़ा भी आ रहा है. अभी उस दिन वो लड़का को चीता काटा, तभी सब लोग आए थे उसको देखने के लिए. अभी तक एक भी गवर्नमेंट तरफ से अभी तक एक भी वो लड़का को पूछा ही नहीं क्या हुआ है, कैसा है, कुछ भी नहीं, जवाब भी नहीं दे रहा हम लोग को. उसका मम्मी रोज का रोती है, हैंडीकैप है उसका मम्मी. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आता वन विभागानं कंबर कसली आहे. आरे कॉलनी परिसरात ठिकठिकाणी पिंजरे लावले जातात. या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर वन विभागानं याच परिसरात सापळा सुद्धा लावलेला आहे. खरं तर हा सापळा लावून असे अनेक सापळे जे आहेत हे आरे कॉलनीमध्ये आणि या आरे जंगलामध्ये लावलेले आहेत. आरेच्या परिसरात लहान लहान वस्त्या आहेत. अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालय नसल्यामुळं इथल्या रहिवाशांची मोठी कुचंबना होते. आता कुठे बदल बांधून, आता 1 वर्ष झाली बांधून, आता नाही बोलत नाही. आता कुठे जायचं पोरकानो, चिता पकडल्या तर आता आठवण नाही देत इथं, कोण येत नाही, काय झाले, काय बोलत नाही, काय नहीं, काय करूँ आता. आपको ये इतना साल हो गए, इधर कम से कम नए बोला था आप लोगों का 2-3 हज़ार झोपड़ा है. 2-3 झोपड़े, छोटा से बाथरूम है, छोटा से बाथरूम, एक साइड 5 है, एक साइड लेडीज़ का जेंट्स का 5 है. अरे पब्लिक ज़्यादा हो गए. ये सबसे क्या बाथरूम आने जाने का तकलीफ है.
गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात लोक राहतात, मात्र अलीकडच्या काळात या भागात बिबट्यांचा वावर वाढल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. पब्लिक को खाली करवाने के लिए ये लोग चीता इतना साल से हम लोग रात को 2 बजे 1 बजे आता था, कभी चीता का डर नहीं था। अभी चीता का ज़्यादा डर हो गया। ये कहाँ से यार को समझ नहीं, हम लोग का कंप्लेंट करेगा तो किधर भी कंप्लेंट करें, हाँ जंगल में तो क्यों रहते हैं, जो उनका जगह है, तुम लोग यहाँ से निकल जाओ, ऐसा बोल रहे हैं। ये गवर्नमेंट ने क्या करा कुछ समझ भी नहीं आ रहा है। सूर्यास्तानंतर एकट्याला घराबाहेर पडणं अशक्य झालंय आणि त्यामुळेच आता सोबतीला असल्याशिवाय लोक बाहेर पडत नाहीत. अरे डर तो रहता है, हम लोग को काम पे जाएगा, शाम को आने के टाइम ले हम लोग 4 बजे डंडा लेके लाइट लेके आना पड़ता है, नहीं तो अकेला आदमी इतना डर में कोई आता भी नहीं इधर। हम लोग को 4 बजे मिले, कोई लेडीज गया फिर हम लोग जाए कोई आदमी लेके आना पड़ता है। वो रिक्शा वाले को बुलाएगा ना, वो चीता को वैसे आरे करने को कोई आने को डर लगता है, वो कोई आता भी नहीं। बिबट्याच्या भीतीमुळे लहान मुलांना घरी सोडून कामावर कसं जायचं असा प्रश्न हातावर पोट असलेल्या कष्टकरी वर्गाला पडला. बाहर आने के लिए भी डर लगता है, क्या बोल सकते हैं हम लोग, कुछ बोल नहीं सकते. अभी बच्चों लोग बाहर आएगा तो बोलते हैं बाहर नहीं जाने का करके, सुनता है क्या कोई? या ठिकाणी अशा प्रकारचे सापळे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत. आत्ता हा सापळा बंद करण्यात आलेला आहे, कारण का रात्रीच्या वेळेलाच हा सापळा ओपन केला जातो, कारण दुपारच्या वेळेला पाळीव प्राणी या ठिकाणी येऊ शकतात किंवा ते आतमध्ये जाऊन बसू शकतात. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दहशत कायम आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात. आपण पाहताय दहशतीच्या छायेत. अलीकडच्या काळात आरे कॉलनीच्या परिसरात बिबट्यांचे हल्ले वाढले असले तरी ते का वाढलेत याचाही विचार करणं गरजेचं आहे, कारण दिवसेंदिवस जंगलामध्ये मानवाचा हस्तक्षेप वाढत चाललाय. आरे कॉलनीमधील बिबट्याच्या हल्ल्याची केवळ इथल्या रहिवाशांनी धास्ती घेतली असं नाही, तर या भागातील रिक्षा चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. 6 बजे बंद करता है, ये चीता के लिए डर लगता है, इसके लिए. क्या आपके धंधे पर असर होता है? 1000 क्या है, 1000 रुपये होने वाला 600 होता है, 500 होता है, फिर बाद में बंद कर देता है. यानी जैसे अंधेरा होता है, अंधेरे में डर लगता है, पता नहीं कहाँ से निकल है, वो सोच के दिमाग में हमेशा वही रहता है. जब भी यहाँ से गुजरते हैं, अब वही गुजरेंगे, जब से सुना है तब से डर तो लगेगा ही. और बच्चे भी हमारे परिवार के और भी लोग हैं, उनके बारे में भी डर लगता है. रात्रीच्या वेळी आरे कॉलनीत प्रवाशाला घेऊन जायला रिक्षा चालक तयार होत नाहीत. तसंच दुचाकी स्वारांनाही आता या परिसरातून ये जा करताना भीती वाटू लागली आहे. आरे का भाड़ा मिलता है, नहीं आते रात को 10 बजे के बाद नहीं आते इधर. मतलब चाहे कितनी भी इमरजेंसी हो या आरे का कोई आदमी आ गया और उसने बताया तो नहीं आ जाते हो आप उनके साथ? नहीं, अगर कोई साथ में है तो आते हैं, अगर कोई साथ में नहीं है तो नहीं आते. हो, आता सध्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत, त्यामुळे थोडी भीती असते रात्रीची अंधारातून येताना, आणि रस्ते पण खराब आहेत त्यामुळे अजून थोडी भीती वाटते. गाडी चालवताना गाडीवर अचानक हमला झाला तर गाडी स्लिप होऊ शकते, त्यामुळे थोडी भीती तर वाटते. नक्कीच दहशतीचं वातावरण आहे, कारण आरे कॉलनीमध्ये बिबट्या कधी अटॅक करेल कोणावरती सांगता येत नाही. आतापर्यंत 7 ते 8 अटॅक झालेले आहेत, त्यामध्ये लहान मुलं, मोठी माणसं, कोणावरती अटॅक सुरू आहे. आणि हे गेल्या 1-2 महिन्यामध्येच दिसतंय की इकडे इतके लेपर्ड्स आले आहेत. म्हणजे गेल्या 8-10 वर्षामध्ये तिथे लेपर्ड नव्हते आणि आता एवढी भीती आहे इथे की काय विचारू नका. म्हणजे जर चालायचं असेल किंवा घरातनं बाहेर निघायचं असेल तरी पण विचार करावा लागतो माणसांना. वनविभागानं बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत, त्यात काही प्रमाणात त्यांना यशही आलंय. नुकतंच एका बिबट्याला वनविभागानं सापळा लावून जेरबंद केलाय. नाही, आरेचं जर तुम्ही बघितलं तर आरेमध्ये एकच गोष्ट आहे की हे आता कॅमेरा ट्रॅपवरच्या फोटोमधून दिसून आलेलं आहे की सिबलिंग ज्याला म्हणतात, म्हणजे ज्याला बहीण भाऊ, बहिणी बहिणी असे हे 2 बिबळे आहेत की थोडीशी त्यांची ॲबरंट बिहेवियर आहे, म्हणजे ज्याला आपण थोडी वेगळी त्यांचा स्वभाव आहे असं म्हणतो.
त्यामुळे आपण जो पिंजरा लावला तो त्यांना पकडण्यासाठीच, कारण ज्याच्याकडनं हे माणसावर हल्ला झाल्याचे प्रकार जे झालेले आहेत तो सुद्धा बिबळा ओळखून आलेला आहे, त्याला मी पकडायचा प्रयत्न करतो आहे. बिबट्याचा माग काढण्यासाठी वन विभागानं आरे कॉलनीच्या परिसरात पिंजरे आणि CCTV कॅमेरे बसवलेत. मागच्या 1.5 महिन्यात आरे या कॉलनी या परिसरात मानवावर हल्ला केलेले घटनात जो रेस्पॉन्सिबल असलेले बिबटला आपण आयडेंटिफाय केलेले, त्याला पकडायसाठी माननीय प्रधानमंत्री वन संरक्षण वन्यजीव महाराष्ट्र यांच्याकडून परवानगीसुद्धा प्राप्त करून घेतलेले आणि त्याला पकडायसाठी आपण 6 ठिकाणी पिंजऱ्यासुद्धा लावले होते आणि 20 कॅमेरा ट्रॅपसुद्धा त्याच्या देखरेखीसाठी त्यांच्या मूवमेंटच्या ऑब्झर्व करायसाठी आपण लावला होता. आरे कॉलनीमधील जंगलात मानवाचा हस्तक्षेप वाढलाय हे वास्तव नाकारून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर बिबट्याला मानवी वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 99% जी प्रकरणं त्यात असं दिसून आलेलं आहे की आपणच त्याला जबाबदार आहोत. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे जी आम्ही सगळ्यांना सांगतो की त्यांना जी जागा लागते त्या जागेमध्ये आपण चाललेलो आहोत आणि त्यामुळे आपल्याला काय वाटतं की ज्या जागेत आपण ऑलरेडी घुसलेलो आहोत तिथं ते लेपर्ड जेव्हा त्यांच्या जागेत येतात तेव्हा ते आपल्याला आपल्याकडे आल्यासारखं वाटतं. त्यामुळे लोकांना एवढंच सांगतो आहे की लेपर्ड तुमच्या घराजवळ म्हणजे बिबळे तुमच्या घराजवळ येते अशा गोष्टी टाळा. घाण करू नका, कारण का घाण तुम्ही केली तर डुकरे येतील, तिथं रोडेंट्स येतात, उंदीर येतात, कुत्री येतात, हे तुम्ही टाळा. मुंबईतील जंगलाला 4ही बाजूंनी पोखरलेलं आहे आणि यामुळेच हे प्राणी आता मानवी वस्तीत येऊ लागलेले आहेत. खरं तर ज्या प्रकारे मानवाला त्यांचे प्रश्न आहेत तसेच या वन्यजीव प्राण्यांना सुद्धा त्यांचे प्रश्न भेडसावताना दिसून येत आहेत आणि म्हणूनच बिबट्यांचे हल्ले मुंबईत वाढताना दिसून येत आहेत. दहशतीचं वातावरण बिबट्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. आरेचं जंगल 600 एकरांवर पसरलेलं आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारनं हे जंगल संरक्षित वनक्षेत्र म्हणून जाहीर केलंय. खरं तर हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात अधिक जागा वनक्षेत्राखाली आणण्याकरता सर्वेक्षणही केलं जाणार आहे. एकीकडे सरकार संरक्षित वनक्षेत्र वाढवण्याचा विचार करतंय तर दुसरीकडे मानवाचा जंगलातील हस्तक्षेप वाढलाय. त्यामुळे बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे की माणसानं बिबट्यांच्या जंगलात अतिक्रमण केलंय याचा विचार करण्याची वेळ आली आहे. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा प्रत्येकाने आपापला विचार करावा. खरं तर स्वतःची काळजी स्वतः घ्यावी आणि यात सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही जर का ताठ उभे असाल तर बिबट्या तुमच्यावर हल्ला करत नाही असं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.